नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत एक दिवा विझताना हा रहस्यमय कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मतकरी यांनी. या कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजेच अशब्द ही कथा आपण सध्या ऐकत आहोत. या कथेमधील तिसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. तर सुरू करूयात कथेला. शब्दांची ओळख नाही म्हणून तर तिला बोलता येईन असं झालं नसेल. प्रिसाइजली मी तिची पूर्ण तपासणी केली. तिचे एक्सरेज देखील बारकाईने पाहिले. तिच्या स्वरयंत्रात काहीही दोष नाही. जीभ, जबडा, एव्हरीथिंग इज नॉर्मल. आनंदानं मला वेळ लागायची पाळी आली. यू मीन तिला शिकवलं तर बोलता येईल? तसे चान्सेस आहेत. 90% डॉक्टर म्हणाला. मला एवढंच उत्तेजन हवं होतं. आता मी माघार घेणार नव्हतो. काही झालं तरी मीही एकेकाळी कर्नलच्याच तुकडीतून लढलो होतो. माझ्या आजूबाजूच्या मंडळींनी अर्थातच आग्रह धरला की मी तिला मूक बहिऱ्यांच्या शाळेत घालावं. जी मुलगी मुकी वाटते तिला मुक्यांच्या शाळेत पाठवा असं त्यांनी म्हणावं हे साहजिकच होतं. पण नेमकं तेच टाळायला हवं होतं. तिच्या कानांवर शब्दच पडले नाहीत तर ती बोलायला शिकणार कुठून? ते उलट तिच्या मुकेपणाला उत्तेजन देण्यासारखं झालं असतं. म्हणून तिला सर्वसामान्य बोलणाऱ्या मुलांच्याच शाळेत पाठवायला हवं हे उघड होतं. पण तिथं तिचं वय आड येत होतं. गेल्या 14 वर्षात ही एक अक्षरही शिकलेली नव्हती. आता तिला घालायचं तरी कुठल्या वर्गात? कुठल्याही शाळेत कुठल्याही वर्गात तिला प्रवेश मिळणं मुश्किल होतं. शाळेच्या रितसर शिक्षणाचा विचार नंतर करून आधी तिला बोलायला तर शिकवू या विचारानं मी दुसऱ्या दिवसापासून तिच्यासाठी जयवंत मास्तरांची शिकवणी सुरू केली. पहिले 3-4 दिवस मी शिकवणीच्या वेळेस खोलीत थांबलो तिला धीर द्यायला. जयवंत मास्तर कितीही बोलले तरी तिला त्यातला एकही शब्द समजत नसे. मास्तरांनी तोंड उघडून उच्चार करायला सांगितला हेच तिला कळत नसे. क्वचितच तोंड उघडलं तर त्यातून जखमी जनावरांच्या कण्ह्यासारखा विचित्र आवाज बाहेर पडे. तिला शब्दांचा त्रास होतोय असं वाटे. आधारासाठी ती आजूबाजूला पाही. शब्दांचा मारा चुकवण्याचा प्रयत्न करी. शिकवणी संपताच ती अगदी थकून बिछाण्यावर अंग टाकी. मी तिच्या पाठीवर केसांवरून हात फिरवीत बसे. ती एखाद्या घाबरलेल्या अर्भकासारखी माझं बोट घट्ट पकडून ठेवी. तिच्या या लक्षणांवरून तिला बोलता येण्याची जरासुद्धा आशा दिसत नव्हती. तरीही जयवंत मास्तरांना हे आपल्या शिकवण्याला एक आव्हान वाटत होतं आणि आपल्या परीनं ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. असेच 8 दिवस गेले. त्यानंतर एके दिवशी मी ऑफिसमध्ये काम करीत बसलो होतो आणि अचानक मला कोणीतरी हाक मारतंय असा भास झाला. मी दचकून उठलो. खिडकीशी गेलो. बाहेर कुणीच नव्हतं. आता नुसत्या हाका येत नव्हत्या. लवकर या, आत्ताच्या आत्ता घरी या असा आक्रोश चालला होता. जसं काही कोणी प्राणांतिक संकटात सापडलं होतं आणि मला मदतीला बोलावित होतं. मी लगेच जीप काढली आणि घरी पोहोचलो. लॅच कीनं दरवाजा उघडून मी आत पाऊल टाकलं. जयवंत मास्तर बाहेरच्या खोलीत बसले होते. त्यांच्या पाठीमागचा दरवाजा बंद होता. मी घाईघाईनं दरवाजाकडे जाऊ लागलो. असं पाहताच त्यांनी मला अडवलं. म्हणाले थांबा, दार उघडू नका. मी एक नवा प्रयोग करून पाहतोय. इतक्यात आतून एक घुसमटलेली किंकोळी ऐकू आली. मी जयवंत मास्तरांकडे लक्ष न देता पुढे झेप घेतली आणि दार उघडले. आतला प्रकार पाहून मी सरदच झालो. एखाद्याला कोंडून ठेवावं आणि खोलीत साप विंचवासारखे भयंकर प्राणी सोडावेत मग त्या माणसाची भीतीनं जी अवस्था होईल तशा अवस्थेत ती उभी होती. आक्रसलेल्या चेहऱ्यावर नाकाडोळ्यातनं पाणी गळत होतं. कपड्यांची शुद्ध नव्हती. अंग आखडून ती एका कोपऱ्यात स्वतःला चिनून घेण्याचा प्रयत्न करत होती. विस्फारलेली नजर समोरच्या कोपऱ्यातल्या एका वस्तूवर खिळली होती. त्या वस्तूमधून बाहेर पडत होते शब्द शब्द शब्द. मी धावत जाऊन आधी तो टेप रेकॉर्डर बंद केला. तिच्याजवळ गेलो. तिने मला मिठीच मारली. मी तिच्या केसांवरून हात फिरवीत म्हटलं घाबरू नको, मी आलोय ना आता. अर्थात हे बोललो ते मनातल्या मनातच. उघडं बोलण्याचा उपयोग तरी काय होता. माझ्या पाठोपाठ जयवंत मास्तर आत आले होते. किंचित ओशाळून ते म्हणाले मी तिला शिकवण्याचा एक प्रयोग करीत होतो.
मला वाटलं समोर माणूस नसताना नुसते शब्द ऐकायचं म्हटलं की तिचं चित्त अधिक एकाग्र होईल. चूक आहे ते. एरवी तिला समोरच्या माणसाचा तरी आधार असतो, पण आज नुसत्या शब्दांचा मारा तिला असह्य झाला. अजून तुमच्या लक्षात येत नाही मास्तर, ती शब्दांना घाबरते. शब्दांना घाबरते? का? का? हेच तर कोडं आहे. मी ते उलगडण्याचा प्रयत्न करतोय, पण उत्तर मिळेपर्यंत तुम्ही कृपा करून असले अघोरी प्रकार नका करू. आज मी आलो नसतो तर कदाचित भीतीनं तिचा प्राण गेला असता. हे बोलता बोलताच माझ्या मनात येत होतं, मी आलो नसतो तर असं मी म्हणतोय, पण मी आलो कसा? कोणी मला घरी धावता येण्याची सूचना दिली? कोणी मला घरी धावत येण्याची सूचना दिली? मी तिच्याकडे पाहिलं. माझ्या मांडीवर डोकं ठेवून ती गाढ झोपली गेली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी ती नाहीशी झाली. रोज मी घरी आलो की ती लगबगीनं बाहेरच्या खोलीत यायची. 5 मिनिट माझ्याबरोबर बसायची. पण आज तिचा पत्ता नव्हता. घरात दुसरं कोणीच नव्हतं. घरकामाला येणारी बाई कधीच येऊन गेली होती. शेजारी पाजारी चौकशी करण्यात अर्थ नव्हता, कारण ती कुणातच मिसळत नसे. मी खाली येऊन रस्त्यापर्यंत पाहून आलो. काही उपयोग झाला नाही. ही गेली तरी कुठं? गर्दीची अजिबात सवय नसलेली, वाहनांना बुजणारी, गडबडीला घाबरणारी ही मुलगी, हिचं काय झालं असेल? ही कुठल्या संकटात सापडली असेल? आता शोधायचं कुठं हिला? मी पोलीस स्टेशनला फोन केला. त्यांनी सगळीकडे तिच्या शोधाच्या सूचना देऊन ठेवायचं कबूल केलं. काळजीनं जीव गुदमरून गेला होता. मी जीपमध्ये बसलो आणि ती सावकाश चालवीत मैलभराच्या टापूत पाहून आलो. तिच्यासारख्या मुली दिसल्या की आशेनं जीप थांबवायची, जवळ जाऊन पाहायचो आणि निराश होऊन परत जीपमध्ये चढायचो. आता कुठं जायचं हे न सुचून घरी परतलो. एव्हाना ती परत आली असेल अशी एक चुकार आशा होती, पण ती खोटी ठरली. मी सिगरेट पेटवली आणि बिछाण्यावर अंग टाकलं. विचार एकसारखे चालूच होते, पण त्यांना काही दिशा नव्हती. कुणाच्या मनातले बेत कसे कळणार? त्यातून मुक्या माणसाचं मन कळणं अधिकच अवघड. मध्येच क्षणभर विचार थांबले. मन अगदी रिकामं झाल्यासारखं वाटलं, तरंग नसलेल्या पाण्यासारखं, आणि एकदम जाणवलं की ती कबूतरखान्याजवळ एका बंद लॉन्ड्रीच्या पायरीवर पाय पोटाशी घेऊन बसली आहे, भेदरलेली, भांबावलेली.